नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाची असणार. यातील काही प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. जास्तीत जास्त वापर हा पर्यायांमध्ये केला जातो. आजचा आपला भाग असणार आहे 514वा. या भागामध्ये आपण 28 आणि 29 मे 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला लगेच सुरुवात करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिलाच आहे, लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात येत आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, कलिना कॅम्पस मुंबई. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. तर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस या ठिकाणी उभारण्यात येत आहे. आता यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे हा यामागचा उद्देश असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नामकरण काय करण्यात आले? तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं नामकरण जर आपण पाहिलं तर पर्याय ब, लोकमान्य मधु दंडवत रेल्वे टर्मिनस. लोकमान्य मधु दंडवत रेल्वे टर्मिनस असं बघा सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं नामकरण आता करण्यात आलेलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचा आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. प्रश्न तिसरा आहे, संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाला लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीमध्ये टाकले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ब, इस्रायल. इस्रायल या देशाला बघा संयुक्त राष्ट्राने लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीमध्ये टाकलेले आहे. दिनांक जर आपण पाहिला तर 28 मेला या ठिकाणी काळ्या यादीमध्ये टाकलेले इस्रायल या देशाला. आता कोणी? तर संयुक्त राष्ट्राने. कशामध्ये? लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीमध्ये. इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्याशी संबंध तोडलेले आहेत. संयुक्त राष्ट्राची माहिती जर आपण पाहिली तर स्थापना झालेल्या 24 ऑक्टोबर 1945ला. सुरुवातीला 51 सदस्य देश होते. सध्या जर आपण पाहिले तर 193 सदस्य देश आहेत. त्यामध्ये 3 ॲड झालेले, टोटल 195. सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हा यामागचा मुख्य उद्दिष्ट आहे. सचिव कोण आहेत सध्या संयुक्त राष्ट्राचे? तर अँटोनियो गुटेरेस हे सचिव आहेत. अधिकृत भाषा जर आपण पाहिली तर त्यामध्ये येते अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश या अधिकृत भाषा आहेत संयुक्त राष्ट्राच्या. प्रश्न क्रमांक 4, भारतासाठी खालीलपैकी कोणता एकच हेल्पलाईन क्रमांक आता होणार आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, 112. 112 हा जो काही हेल्पलाईन क्रमांक आहे बघा, तर तो आता भारतासाठी एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे, अशी घोषणाही करण्यात आलेली आहे. थोडीशी माहिती पाहूया. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. 3 महिन्यांची मुदत ही देण्यात आलेली आहे. यामध्ये भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक हा होणार आहे. नागरिक भारतात कोठूनही फक्त 112 डायल करू शकतात. सर्व सेवांचा समावेश आता फक्त या एकाच 112 या एकाच हेल्पलाईनवर असणार आहे. ते खालीलप्रमाणे, अमेरिकेच्या 911 किंवा युरोपच्या 112 प्रणालीप्रमाणे हे आता बनवण्यात येणार आहे. ते खालीलप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला बघा. 100 हा पोलिसांसाठी आहे. 101 अग्निशमन, 102 आणि 108 रुग्णवाहिका, 1033 किंवा 1033 महामार्गावरील आपत्कालीन सेवा, त्यानंतर 1091 म्हणजे 1091 महिला हेल्पलाईन. अशा महत्त्वाच्या ज्या काही हेल्पलाईन क्रमांक आहेत बघा किंवा हेल्पलाईन नंबर आहेत बघा, तर ते आता एकाच मध्ये होणार आहेत. तो असणार आहे 112. 112 क्रमांक हा जो काही असणार आहे बघा, तर तो आता भारतासाठी एकच हेल्पलाईन क्रमांक आता करण्यात येणार आहे. यांसारख्या अनेक आपत्कालीन हेल्पलाईन 112 या एकीकृत हेल्पलाईन होणार असून नागरिक भारतात कोठूनही फक्त 112 डायल करू शकणार आहेत.
प्रश्न क्रमांक आहे 5वा, भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून जर आपण पाहिलं तर पर्याय ड अजय कोचर. अजय कोचर असं नाव आहे बघा, जे ऑपरेशन सिंदूर यामध्ये खूप गाजलं होतं. थोडीशी माहिती देखील आपण पाहणारच आहोत. तर हेच अजय कोचर यांची आता भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदलाची उच्चस्तरीय युद्धसज्जता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका ही व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी भारतीय जे काही नौदल आहे बघा, तर त्यामध्ये त्यांनी निभावली होती. आणि त्यानंतर भारतीय नौदलाचे 48वे कितवे भारतीय नौदलाचे 48वे नौदल उपप्रमुख म्हणून आता त्यांच्यावर याचा पदभार हा देण्यात आलेला आहे. कशाचा? तर भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून हा पदभार त्या ठिकाणी त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. ही सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून काम देखील पाहिलेले आहे. त्यापूर्वी पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ असताना ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून मोलाची भूमिका यांनी बजावली होती. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे 6वा, देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आता कोणता ठरला आहे? तर देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष जर आपण पाहिला तर तेलुगू देसम पक्ष, पर्याय अ तेलुगू देसम पक्ष हा बघा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जर आपण पाहिले तर चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा, तर हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. तेलुगू देसम पक्ष हा जो काही आहे बघा, तर तो श्रीमंत प्रादेशिक ठरलेला देशातील प्रादेशिक पक्षांचे एकत्रित उत्पन्न हे 1192.94 कोटी रुपये एवढे आहे. प्रादेशिक पक्षांचे उत्पन्न जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 51.57% कमी झाले असून मागच्या वर्षी 2436.17 एवढं होतं. तेलुगू देसम पक्षाचं म्हणजे जर TDP या पक्षाचं जर आपण पाहिलं तर ते किती आहे तर 224.31 कोटी. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे 7वा, लक्ष्मी भांडार योजना बंद करून अन्नपूर्णा योजना कोण सुरू करणार आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर पर्याय ब पश्चिम बंगाल. सुवेंदू अधिकारी यांनी बघा, सुवेंदू अधिकारी आता कोण आहे तर ते आहेत बघा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. आणि यांनी नुकतंच घोषणा केलेली आहे की लक्ष्मी भांडार योजना जी आहे बघा, तर ती सुरू करण्यात आली होती परंतु ती आता बंद करण्यात येणार असून त्या जागी आता अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात येणार आहे. कोणती? तर अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजना ही पश्चिम बंगाल सरकार सुरू करणार आहे. सध्या सुरू असलेल्या लक्ष्मी भांडार योजना बंद करून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. लक्ष्मी भांडार योजना जर आपण पाहिलं तर रुपये 1500 होतं, ते आता अन्नपूर्णा योजनेमध्ये रुपये 3000 करण्यात येणार आहे. म्हणजेच दुप्पट पैसे हे दिले जाणार आहेत. लक्ष्मी योजनेला किती होते तर फक्त 1500 होते आणि अन्नपूर्णा योजनेला आता 3000 एवढे रुपये करण्यात येणार आहेत. दरमहा खर्च जर आपण पाहिला तर 6000 कोटी एवढा असणार आहे आणि वार्षिक खर्च जर आपण पाहिला तर 72,000 कोटी असणार आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाला सुमारे 18% इतका खर्च हा या एकट्या योजनेवर केला जाणार आहे. पश्चिम बंगाल थोडीशी माहिती पाहूया. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. राज्यपाल कोण आहेत? RN रवी आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत? सुवेंदू अधिकारी आहेत. विधानसभेच्या जागा 294, राज्यसभेच्या जागा 16 आणि लोकसभेच्या 42. प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न, भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमा मुद्द्यावर 35वी बैठक ही कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं आयोजन जर आपण पाहिलं तर चीनच्या बीजिंग या ठिकाणी करण्यात आलं होतं. केव्हा? तर 27 मेला. लक्षात ठेवायचं आहे. 27 मे 2026ला भारत आणि चीन यांच्यात सीमा मुद्द्यावर 35व्या बैठकीचं आयोजन हे करण्यात आलं होतं. याची सुरुवात जर आपण पाहिली तर 2012 पासून झालेल्या या भारत चीन सीमा मुद्द्यावरील बैठकीला सुरुवात 2012 पासून झालेली आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सुजित घोष यांनी केलं होतं आणि चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व हे हाऊ यानकी चीनचे आणि भारतीय शिष्टमंडळाचे होते सुजित घोष. लक्षात ठेवायचं आहे. बैठकीचा उद्देश काय आहे तर दोन्ही देशांनी सीमा क्षेत्रातील शांतता आणि स्थिरता राखण्याबाबत चर्चा करणे हा यामागचा मुख्य उद्दिष्ट आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ असे शेवटपर्यंत पाहायचे आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.